ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन एकदम छान असं व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या परत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असं मित्रांनो. तिथून तुम्ही फ्रीमध्ये मॉडेल डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर अशा प्रकारचे हायलाइट मोशनला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रोसेसला ओपन केल्यानंतर एकदम छान असं ग्रुप्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का तुमची फोटो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट फोन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर जर लहान फोटो मोठी असेल तर फोटो 3 डॉटवरती क्लिक करायचं. वर फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मग आपल्या सेकंड बीटला याचं 2 पार्टमध्ये जसं मी कट करा त्या सिस्टममध्ये तुम्ही जे का बाकीचे जे बीटच्या हिशोबाने 2 बीट्समध्ये फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो. कट अशा प्रकारे कट केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे इथे एक लॉंग फोटो दिसत असेल मित्रांनो, या फोटोला पण डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथं माझा एक ग्रुप आहे मित्रांनो. या ग्रुपला मग आपला अशा प्रकारे जगा प्रेस करायचं. प्रेस करून वरच्या बोला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का मदत एक ग्रुप दिसेल मित्रांनो, ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे का मग मध्ये 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. मग आपलं फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे का फोटो आहे मित्रांनो, या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर लास्टपासून ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचा. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी वरच्या बोला सेट करत आहे त्या स्टेमवर सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे ग्रुप लहान झालेले असतील तर मग आपल्या ग्रुपवरती प्रेस करून आपला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोला पण डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर फर्स्टला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे थोडं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर इथे एक बीट दिसून जाईल. बीटचं जे का 2 10 पर्यंतच फोटो ठेवायचं. जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर जे का लेअर आहे खालची लेअर, खालच्या लेअरला पण ओढून घ्यायचं. ओढून घेऊन जे का ब्लू कलरची लेअर आहे त्याला वरच्या बोला सेट केलं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं. जर फोटो असे लहान मोठे होत असतील मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं. जे बाकीचे एक ग्रुप आहे त्याला पण ॲडिट करून घ्या मित्रांनो. ॲडिट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो जे फोटो त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारच्या शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का अशा प्रकारचे फर्स्ट फोटो आहे, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे का इथे 3 फोटो दिसत असतील मित्रांनो. अशा प्रकारे 3 फोटो मोठे 3 फोटो दिसत असतील. त्या 3 फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. की आपल्या फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारचे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे लहान फोटो दिसतो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपण अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे का इथे 2 फोटो दिसतात. या दोन्ही फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. जे का 3 नंबरची फोटो आहे तर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रेसला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का पुढची जे का डबल बीटची फोटो दिसतात त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून
पेस्टिफाईड करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे 4 नंबरची फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचे. स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीटची पुढची सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचे सेकंड फोटो आहे मित्रांनो. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं. पेस्टिफाईड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्टची उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं. पेस्टिफाईड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक डबल बीट दिसेल मित्रांनो. डबल बीटला यायचं मित्रांनो. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं अशा प्रकारे इमोजी पेन दिला त्या इमोजी पेनला ॲड करून ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑन करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारचे शॅडोची साईज आहे 10 ठेवून घ्यायचं. 10 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ सॉन्ग ॲड करून घेण्याचं फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कन्वर्ट केल्यानंतर मित्रांनो जे खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.